महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महापालिकेने नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे। यंदाच्या निवडणुकीत जवळपास 35.5 लाखांहून अधिक मतदारांची संख्या आहे। मात्र यामध्ये 3 लाख दुबार मतदार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या संपूर्ण गोष्टीवरती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे पूर्णपणे जे आहे ते मुद्दाम किंवा पद्धतशीरपणे घडवून आणलेले आहे, ज्याचा फायदा जो आहे तो एका विशिष्ट पक्षाला होईल। आता आपल्यासोबत ते स्वतः आहेत। दादा, नुकतीच प्रारूप मतदार यादी जाहीर झालेली आहे, पण त्याच्यात 3 लाख दुबार मतदार आहेत, काय सांगाल? हे गेले काही वर्ष किंवा काही महिन्यामध्ये तर सगळे निवडणूक आयोग, मग केंद्रीय असेल किंवा राज्याचं असेल, याच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत। एकीकडे EVMबद्दल लोकांच्या मनात शंका आहे, दुसरीकडे वोट चोरी होते, तिसरीकडे VVPAT शिवाय महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत। अशा स्थितीमध्ये मुळातच दुबार मतदारांच्या बाबतीत सगळ्या भारतभर गदारोळ चालू असताना किमान पुण्यासारख्या शहरामध्ये ती व्यवस्थित केली जावी ही अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा फोल ठरलेली आहे। आता काय आहे की ही जी यादी दिली जाते PDF स्वरूपात दिली जाते आणि ही काय सर्चेबल नसते। त्याच्यामुळं कुणाला आणखी काय करायचं झालं तर ती सगळी यादी पुन्हा सर्चेबल बनवणं आणि त्याच्यातून शोध घेणं हे थोडं अवघड होणार आहे। त्यापेक्षा महापालिकेनं जरी ही सर्चेबल दिली असती किंवा एक्सेलमध्ये दिली असती तर लोकांना तक्रारी करणं आणखी सुलभ गेलं असतं, परंतु त्यांना काही करायचं नाही। विशिष्ट पक्षाला म्हणजे सत्ताधारी पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीची सगळी कार्यवाही करायची, त्यामुळे हे घडले असा माझा स्वच्छ आरोप आहे। तुम्ही आत्ता देखील उल्लेख केला ट्विटनुसारच की एका विशिष्ट पक्ष तुमच्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपला मदत होण्यासाठी हे केलं जातं, याच्यात कुठलीही शंका नाही। पण आता पाहायला गेलं तर महायुतीमध्येच थोडीशी जे जागा वाटप आहे त्याच्यावरूनच कुरघोड्या पाहायला मिळत आहेत। तर एक विशिष्ट फक्त ते शिंदे आणि अजित पवार गट थोडेसे बाजूला राहतील असं वाटतं का या सगळ्यात? नाही, तो आता राजकीय साठमारीचा भाग आहे, ते कसं करताय ते आता शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यामध्ये भांडणं आहेत, ती भांडणं तशीच राहतील पुढे की त्याच्यामध्ये काहीतरी सुवर्णमध्य काढला जाईल हे बघायला मिळेल। कारण हे बऱ्याचदा आपण त्याच्यामध्ये बावळट ठरतो, कारण बऱ्याचदा ते भांडण झाल्यासारखं दाखवतात, परंतु आतून त्यांची काहीतरी वेगळीच चाल चाललेली असते, ते यथावकाश दिसून येईलच। नवल किशोर राम यांनी जे दुबार मतदार आहेत ते कमी करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करू, पण दुसरीकडे बघायला गेलं तर वोट चोरीचे आरोप जे आहेत ते सातत्याने होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। नाही, ते काय उपाययोजना करणार हे त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं। ही 3,500 की 3.5 लाख मतं म्हणजे जवळपास 10% मतं वाढली। आता कमी किती झाली याचा काय अजून हिशेब लागलेला नाही। हे सगळं कसं निस्तरणार आहेत याचा एक रोडमॅप त्यांनी दिला असता तर बरं झालं असतं। सगळेजण कुणी काय म्हणत नाही की आम्ही वाईट काम करणार आहे, सगळेजण चांगलंच काम करणार असं म्हणतात, परंतु ते प्रत्यक्षात लोकांना दिसलंही पाहिजे आणि तसं असलंही पाहिजे। असं काही घडलं तर लोक विश्वास ठेवतील, नाहीतर सगळे अधिकारी नेहमी म्हणतच असतात की आम्ही असं करू तसं करू, निर्दोष मतदार यादी असतील, निष्पक्ष निवडणूक होईल वगैरे वगैरे, असं ते तिथे त्या खुर्चीवर बसून तेच म्हणायचं असतं। आधी असं कधी झालंय का की दुबार मतदार यादी कमी करू आम्ही सांगतो पण ते आहे अशीच राहते? बरं, असं काही वेळेला होतं, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच झालं नव्हतं। हे आत्ता घडलेलं आहे, याच्यामागे काहीतरी षडयंत्रही एवढं मात्र नाही। हे आत्ताच जाणून बुजून या सगळ्या लोकसभेपासून सुरुवात झालेली। मग आता एकंदरीतच कसं तुम्ही या सगळ्याकडे एक फायनल मुद्दा सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आणि पक्षाच्या लोकांनी याच्यावर एक आवाज पण उठवला पाहिजे आणि या सगळ्यामधले दोष काढून त्यांना दाखवणं हाच याच्यावरचा एक उपाय आहे सध्या। नक्कीच आपण बघू शकतो की यंदाच्या निवडणुकीत 3 लाख दुबार मतदार जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। एकीकडे आयुक्त जे आहेत नवल किशोर राम यांनी देखील म्हटले की जे दुबार मतदार आहेत त्यांना कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू, मात्र जे विजय कुंभार आहेत यांनी देखील असं म्हटले की असं अनेक वेळा पाहायला मिळाले पण तशा काही प्रक्रिया होत नाहीत किंवा फार जास्त काही फरक पडत नाही, असं त्यांचं एक विश्लेषण त्यांनी सांगितलेलं। त्यामुळे नेमके कोणत्या उपाययोजना केल्या जातात, कशा प्रकारे हे दुबार मतदार कमी केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र।